नमस्कार. सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. लोकलमध्ये अश्लील चाले करणाऱ्या 2 तरुणांना पोलिसांनी केलं जेरबंद. महाराष्ट्राचा पाय ॲक्सेलरेटरवर, आधीच्या सरकारचा ब्रेकवर होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला. आणि मैत्रिणीच्याच घरी सोन्याची चोरी करणाऱ्या आरोपी महिलेला पोलिसांनी केली अटक. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूब चॅनलवर फॉलो करायला मात्र विसरू नका. तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. मतदार यादीमध्ये असलेलं दुबार मतदार नोंदणी, त्याचप्रमाणे विविध घोळ या संदर्भात आम्ही वारंवार निवडणूक निर्णय अधिकारी किंवा महानगरपालिकेतील निवडणूक अधिकारी यांना पुराव्यासह दाखवून देत आहोत. त्यावर त्याने योग्य ती कारवाई करावी, अन्यथा आम्ही त्यांना सोडणार नाही, असा इशारा माजी खासदार राजन विचारे यांनी दिला. ठाणे पालिका हद्दीत 10,653 दुबार मतदार, वेगवेगळ्या प्रभागात 6,649 एकच नावं, फक्त नाव आणि आडनाव असलेले 3,485 मतदार याद्यांमध्ये आहेत. ठाणे पालिकेच्या या प्रारूप मतदार यादीमध्ये झोल झाला असून गंभीर चुका असताना जिल्हा निवडणूक आयोग तसंच पालिकेचे निवडणूक अधिकारी गप्प का, असा सवाल विचारे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित केला. ठाण्यात मतदार यादीमधील गोंधळ मोठ्या प्रमाणात असल्यानं एवढ्या कमी कालावधीमध्ये त्याच्या हरकती घेता येणं शक्य नाही, त्यासह राजन विचारे यांनी सॉफ्टवेअरद्वारे निवडणूक आयोगाच्या काही चुका शोधून काढल्या. या चुका इतक्या गंभीर आहेत की निवडणुकीतील सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या मर्जीप्रमाणे नावं घुसवण्यात आली असल्याचा आरोप राजन विचारे यांनी यावेळी केला. तसंच निवडणूक आयोग सरकारचं बटीक म्हणून काम करीत असून निवडणूक अधिकाऱ्यांची प्रभागात न जाताच AC कार्यालयात बसून मतदार याद्या बनवल्या असल्याचा आरोप देखील विचारे यांनी केलाय. धावत्या लोकलमध्ये तरुणांनी अश्लील चाळे केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. धावत्या लोकलमध्ये 2 तरुण अश्लील चाळे करत असल्याच्या प्रवाशांच्या लक्षात येताच प्रवाशांनी तत्परता दाखवत या दोघांनाही चांगलाच चोप दिला. त्यानंतर प्रवाशांनी या दोन्ही तरुणांना GRP पोलिसांच्या ताब्यात दिले. या दोघांना ताब्यात घेऊन कल्याण GRP पोलिसांनी तपास सुरू केला असून या घटनेनं मात्र महिलांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे यांच्यामार्फत संविधान दिनानिमित्तानं ठाणे जिल्ह्यामध्ये समता दूत मार्फत संविधान सप्ताह साजरा केला जातोय. या सप्ताहाचा उद्घाटन समारोह नुकताच संविधान रॅली आणि उद्देशिका वाचन करून संपन्न झाला. विविध स्पर्धा, पथनाट्याद्वारे संविधानामधील कलमं, संविधानाचं महत्त्व, आपले हक्क, आपली कर्तव्य यावर माहितीपर कार्यक्रम असे 2 डिसेंबरपर्यंत सप्ताह साजरा करण्यात आला. संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्तानं सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं राज्यभर विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या विद्यमानं संपूर्ण जिल्ह्यात 26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2025 या कालावधीत आयोजन करण्यात आलं होतं.
सप्ताहाची सुरुवात 26 नोव्हेंबर रोजी वॉक फॉर संविधान रॅली यांनी झाली. या उपक्रमात शेणवे विभाग हायस्कूल, शेणवे विद्याप्रसारक मंडळ, शहा स्वरूपचंद माध्यमिक आणि कनिष्ठ विद्यालय किन्हवली, महात्मा ज्योतिबा फुले आश्रमशाळा, RK अभ्यंकर महाविद्यालय, बहुजन हिताय बहुजन सुखाय बुद्ध विहार, मॉडेल स्कूल, नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 22 या शाळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या शैक्षणिक शाळा महाविद्यालयामध्ये संविधान उद्देशिका वाचन, अभिवादन, व्याख्यानांचं आयोजन करण्यात आलं होतं. विद्यार्थ्यांमध्ये संविधानाची जनजागृती व्हावी यासाठी संविधानावर आधारित प्रश्नमंजुषा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, प्रास्ताविकाचं सामूहिक वाचन, चालता बोलता कार्यक्रम अशा विविध उपक्रमांचं आयोजन संपूर्ण आठवडाभर केलंय. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. पनवेलमधील कामोठे परिसरात मैत्रीवर विश्वास ठेवणं एका महिलेला चांगलंच महागात पडलंय. पीडित सविता हिनं बाजारात जाताना तिच्या समोर राहणाऱ्या मैत्रीण मोनिका हिला घराची चावी दिली. परंतु सविता घरी परत आल्यावर तिला धक्का बसला. घरातील सोन्याचे दागिने गायब झाले होते आणि दरवाजाला पूर्वीसारखंच कुलूप लावलेलं होतं. सुरुवातीला मोनिका हिनं घरात गेल्याचं नाकारलं. त्यामुळं सवितानं कामोठे पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी CCTV फुटेज तपासलं, पण त्यात चोरीसाठी कोणी येता जाताना दिसत नव्हतं. त्यामुळं त्याने CCTVचा DVR तज्ज्ञांकडे तपासणीसाठी पाठवला. तपासात DVRमध्ये छेडछाड झाल्याचं समोर आलं. यावर पोलिसांनी संशयाच्या आधारावर मोनिका दिघे हिला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत तिनं गुन्ह्याची कबुली दिली. तिने सांगितलं की दागिन्यांवर तिची नजर आधीपासूनच होती. 25 नोव्हेंबर रोजी सविता चावी देऊन गेल्यावर तिनं CCTVत तांत्रिक बदल केले. घरात घुसून सुमारे 22.7 ग्रॅम सोनं चोरलं आणि शांतपणे बाहेर पडली. पोलिसांनी तिच्याकडून सर्व सोनं जप्त केलं आहे. मोनिका एका खाजगी कंपनीत काम करते आणि तिचा पगार 1 लाख रुपयांपेक्षा जास्त असून देखील सोन्याच्या लोभाला तिनं बळी पडल्याचं दिसून आलं. कोर्टानं तिला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या छायाचित्रासोबत देवाभाऊ असा उल्लेख आणि शिवमुद्रा तसंच देवेंद्र फडणवीस छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पांजली अर्पण करतानाच्या चित्ररूपी जाहिराती ठाणे शहरातील विविध भागात भिंतीवर रंगवण्यात आल्या होत्या. या जाहिरातबाजीमुळं सुशोभीकरण केलेल्या ठाण्याचं विद्रुपीकरण झालं. यातील कळवा रेल्वे स्टेशन परिसरात रंगवलेल्या चित्राच्या ठिकाणी अज्ञातांनी छत्रपती शिवरायांची प्रतिमा आणि शिवमुद्रेवर रंग फासून झाकले आणि देवाभाऊ मात्र शिल्लक ठेवले. अशा प्रकारे महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा घोर अपमान झाल्यानं सर्वत्र संतापाची एकच लाट उसळली असल्याचं दिसतंय.
या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि शिवप्रेमींनी मोठ्या संख्येनं कळवा पोलीस ठाण्यात धडक दिली. यावेळी धार्मिक आणि ऐतिहासिक भावना दुखावणं, समाजात वैमनस्य पसरवणं, कट कारस्थान करणं, बदनामी करणं अशा गंभीर गुन्ह्याप्रकरणी भारतीय न्यायदंड संहिता अन्वये गुन्हा नोंदवण्याची औपचारिक मागणी केली. या संदर्भात काँग्रेसनं उपस्थित केलेले प्रश्न तितकेच गंभीर आहेत. महानगरपालिकेच्या माध्यमातून शहर सुशोभीकरण केलेल्या भिंतीवर फडणवीस यांनी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी कोट्यावधी रुपये खर्च करून काढलेल्या भिंतचित्रावर नेमके कोणी रंगकाम केलं? या रंगकामासाठी महानगरपालिकेनं कोणती परवानगी दिली होती का? परवानगी दिली नव्हती तर महानगरपालिकेनं स्वतःहून हा गुन्हा का नोंदवला नाही? यासारख्या मुद्द्यांची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. ठाण्यात या प्रकरणाची मोठी चर्चा असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. महायुतीचा विकासाचा अजेंडा स्पष्ट आहे. आमचा पाय ॲक्सिलरेटरवर आहे, आधीच्या सरकारचा पाय ब्रेकवर होता, अशी जोरदार टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता केली. मुंबईतील महत्त्वाकांक्षी ऑरेंज गेट मरीन ड्राईव्ह बोगदा या प्रकल्पासाठी आज टनेल बोरिंग मशीनचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार भाषण करून विरोधकांवर निशाणा साधला. मुंबईच्या विकासात महायुती सरकार कुठेही मागे नाही. आधी ब्रेक लावलेलं प्रकल्प आम्ही पुन्हा सुरू केले. आता ब्रेकवर नाही तर ॲक्सिलरेटरवर पाय ठेवून कामं होत आहेत. त्यामुळं मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आम्ही घेतलेले प्रकल्प निर्णायक ठरणार आहेत, असं शिंदे यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले की ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह बोगदा प्रकल्पामुळं पूर्व द्रुतगती महामार्ग ते किनारी मार्ग सहज जोडले जातात आणि मुंबई नवी मुंबई प्रवास जलद आणि सुलभ होईल. मुंबईकरांचा वेळ वाचेल, प्रदूषण देखील कमी होईल आणि शहरातील ट्रॅफिकचा ताणही कमी होईल. हा प्रकल्प खरोखरच गेम चेंजर आहे, असं शिंदे म्हणाले. पर्यावरणीय मुद्द्यांबाबत बोलताना शिंदे यांनी राजकारण करू नका असं आवाहन करताना स्पष्ट केलं की आवश्यक तेवढीच झाडं तोडली जातील, अनावश्यक झाडांची तोड होणार नाही. विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखूनच आम्ही निर्णय घेतो. राजकीय मुद्द्यांवरून विरोधकांकडून येणाऱ्या टीकेवर प्रत्युत्तर देताना ते म्हणाले, महायुतीत तीनही पक्ष एकजुटीनं काम करतायत. आमच्यात कोणतेही मतभेद आणि मनभेद नाहीत. निवडणुकीत कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आम्ही स्वतः मैदानात उतरलो असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ठाम भूमिकेमुळं बोगदा प्रकल्पासह मुंबईतील अनेक महत्त्वाचे प्रकल्प वेगानं मार्गी लागले असून महायुती सरकार मुंबईकरांच्या विकासाच्या दिशेनं वेगानं दौडत आहे. निवडणुकीत प्रक्रियेमध्ये लोकप्रतिनिधींनी कसं वागायला पाहिजे हे ठरवलं पाहिजे आणि निवडणूक प्रक्रिया ही लोकशाही मार्गानं पूर्ण झाली पाहिजे. बोगस मतदान झाल्याचा आरोप करणारे काँग्रेस या निवडणुकीमध्ये कुठे होती, असा सवाल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी उपस्थित केला. कल्याण शीळ रोडच्या परिसरात मेट्रोच्या कामादरम्यान पाण्याची पाईपलाईन फुटल्याची घटना घडली. कल्याण शीळ रोडवरील बैल बाजार चौकाजवळ मेट्रोच्या कामादरम्यान ही जलवाहिनी फुटल्यानं शहरात वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली होती. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 75069464155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या
स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. लोकलमध्ये अश्लील चाळे करणाऱ्या 2 तरुणांना पोलिसांनी केलं जेरबंद. महाराष्ट्राचा पाय ॲक्सेलरेटरवर, आधीच्या सरकारचा ब्रेकवर होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला. आणि मैत्रिणीच्याच घरी सोन्याची चोरी करणाऱ्या आरोपी महिलेला पोलिसांनी केली अटक. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.